तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर अर्थशास्त्र वर्ग 12वा या विषयाचं अपेक्षित प्रश्नसंच योग्य पर्याय निवडा हा जो काही प्रश्न आहे तो सादर करू इच्छितो. तर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला प्रत्येकी 1 गुण, एकूण 5 गुण असा जो काही प्रश्न येतो त्यामध्ये योग्य पर्याय निवडा. हा एक उपप्रश्न तुम्हाला येत असतो. तर बघा, मग प्रत्येकी 1 गुण आहे. प्रत्येक धड्याखालील मी प्रश्न घेत आहे. प्रथम, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, प्रकरण 1 मधील योग्य पर्याय निवडाचा प्रश्न आहे. नंबर 1, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. सप्टेंबर 21 जुलै 22 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. तर पर्याय आहेत: अ सूक्ष्म अर्थशास्त्र, ब आहे स्थूल अर्थशास्त्र, क आहे अर्थमिती आणि ड आहे मौद्रिक अर्थशास्त्र. तर पर्याय नंबर 1 अ ब क, नंबर 2 अ ब, नंबर 3 फक्त अ, नंबर 4 वरीलपैकी नाही. तर उत्तर कसं लिहायचं आहे बघा. 1 नंबरचं उत्तर आहे पहिल्याचं उत्तर आहे 3 फक्त अ. सॉरी, 1 नाही, 3 नंबरचं उत्तर आहे फक्त अ. मग आता फक्त अ म्हणजे 3 नंबरचं उत्तर फक्त अ, तर सूक्ष्म अर्थशास्त्र. त्याचं उत्तर काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे, तर सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यानंतर नंबर 2 आहे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धती. मार्च 24 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. अ आहे राशी पद्धत, ब आहे समग्र पद्धत, क आहे विभाजन पद्धत, ड आहे सर्वसमावेशक पद्धत. पर्याय आहे 1 अ क ड, 2 ब क ड, 3 फक्त ड, 4 फक्त अ. तर याचं उत्तर आहे दुसऱ्याचं 3 नंबरचं फक्त क. मग फक्त क म्हणजे कोणतं उत्तर असेल? विभाजन पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत ही विभाजन पद्धत. चुकीचे जोडी शोधा. ॲडम स्मिथचं उत्तर दिलेलं आहे अर्थशास्त्राचे जनक. सूक्ष्म अर्थशास्त्राचं दिलेलं आहे राशी पद्धत. स्थूल अर्थशास्त्राचं दिलेलं आहे सर्वसाधारण समतोल आणि अल्फ्रेड मार्शलचं दिलेलं आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे. पर्याय आहे 1 अ, 2 ब, 3 क आणि 4 ड. तर तिसऱ्याचं उत्तर आहे 2 ब. 2 ब म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र राशी पद्धत ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. अ आहे उपभोग फलन, ब आहे गुंतवणूक फलन, क आहे वैयक्तिक मागणी, ड आहे रोजगार पातळी. तर पर्याय आहेत 1 अ ब ड, 2 ब क ड, 3 फक्त ड आणि 4 ड. तर उत्तर आहे चौथ्याचं 1 नंबरचं अ ब ड. अ ब ड. मग अ ब ड म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अ ब ड. उपभोग फलन पण येतं,
गुंतवणूक फलन पण येतं आणि रोजगार पातळीसुद्धा येतं. आता प्रकरण दुसरे आहे उपयोगिता विश्लेषण. रक्तपेढी ब्लड बँकचे उदाहरण. ब्लड बँक हे याचे उदाहरण आहे. मार्च 24. अ आहे स्थूल उपयोगिता, ब आहे ज्ञान उपयोगिता, क आहे सेवा उपयोगिता, ड आहे काल उपयोगिता. तर पर्याय एक आहे अ ब क, दुसरा आहे ब क ड, तिसरा आहे अ ब ड, चौथं आहे फक्त ड. तर याचं उत्तर आहे नंबर 4 फक्त ड म्हणजे काल उपयोगिता. तर रक्तपेढी ब्लड बँक हे याचे उदाहरण आहे, तर काल उपयोगितेचं उदाहरण आहे. त्यानंतर हा दुसरा धड्यातील एकच प्रश्न होता. आता प्रकरण तिसऱ्यामधील मागणीचे विश्लेषणमधील आहे. तर आपण क्रमाक्रमाने बघूया. पहिला धडा होता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. त्यानंतर प्रकरण दुसरे होते उपयोगिता विश्लेषण. आता तिसरा आहे प्रकरण तिसऱ्यातला अ भाग आहे मागणीचे विश्लेषण. तर एखादी गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते. सप्टेंबर 21 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. अ प्रत्यक्ष, ब प्रत्यक्ष, क संयुक्त ऑब्लिक पूरक, ड आहे संमिश्र. पर्याय आहेत नंबर 1 अ ड, 2 अ ब क, 3 आहे अ क आणि 4 आहे फक्त क. तर त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं फक्त क. म्हणजे फक्त क कोणतं येईल मग आता? फक्त क संयुक्त पूरक. एखादी गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते. संयुक्त ऑब्लिक पूरक हे उत्तर त्याचं आहे. नंबर 2 हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी व उत्पन्न यातील संबंध. प्रत्यक्ष संबंध आहे, व्यस्त संबंध आहे, शून्य संबंध आहे, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध आहे. तर 1 मध्ये अ क, 2 मध्ये क ड आणि 3 मध्ये फक्त ब आणि 4 मध्ये फक्त अ. तर 2 नंबरचं उत्तर आहे फक्त 2चं उत्तर आहे 3 नंबर फक्त ब. फक्त ब म्हणजे हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी व उत्पन्न यातील संबंध. उत्तर काय सांगितलं? फक्त ब म्हणजे व्यस्त संबंध. हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी व उत्पन्न यातील संबंध कसा असतो? तर फक्त ब म्हटल्यानंतर काय सांगता येईल? व्यस्त संबंध. आता प्रकरण 5वे आहे बाजाराचे प्रकार. नंबर 1 एकजिन्सी वस्तू हे बाजाराचे वैशिष्ट्य आहे. सप्टेंबर 21 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. मक्तेदारीयुक्त, पूर्ण स्पर्धा, अल्पाधिकार. पर्याय आहे 1 क ड, 2 अ ब क, 3 अ क ड, 4 फक्त क. एकजिन्सी वस्तू हे बाजाराचे वैशिष्ट्य आहे. मक्तेदारीचं आहे का मक्तेदारीयुक्तचं आहे का पूर्ण स्पर्धेचं आहे का अल्पाधिकारचं आहे? मग त्यासाठी पर्याय दिले क ड, अ ब क, अ क ड, फक्त क. तर उत्तर आहे 4 नंबरचं फक्त क. फक्त क म्हणजे पूर्ण स्पर्धा. फक्त क म्हणजे कोणतं? पूर्ण स्पर्धा. एकजिन्सी वस्तू हे पूर्ण स्पर्धा या बाजाराचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर पुढील प्रमाणे केले जाते. बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर पुढील प्रमाणे केले जाते. जुलै 2022 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर नंबर अ स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ब आहे अल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार. क आहे अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार.
ड आहे स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार. पर्याय आहे 1 अ ब क, 2 ब क ड, 3 आहे फक्त अ आणि 4 आहे अ ड. तर 2 नंबरचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल? 3. दुसऱ्याचं उत्तर आहे 3 फक्त अ. 3 फक्त अ म्हणजे अ मध्ये कोणतं आहे मग? स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. प्रश्न काय होता? बाजारपेठेचं वर्गीकरण स्थळाच्या आधारावर पुढील प्रमाणे केले जाते, तर स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार. त्यानंतर नंबर 3 चुकीची जोडी शोधा. पूर्ण स्पर्धाला जोडी आहे अनेक ग्राहक, मक्तेदारीची जोडी आहे अनेक विक्रेते, मक्तेदारीयुक्त स्पर्धाची जोडी आहे अनेक ग्राहक, अल्पाधिकारची जोडी आहे अनिश्चितता. तर पहिल्याच पर्याय आहे, पहिल्याचं अ आहे दिलेलं, दुसऱ्याचं ब दिलेलं आहे, तिसऱ्याचं क आहे आणि चौथ्याचं ड आहे. आता 3 नंबरचं उत्तर आहे दुसरा ब. दुसरा ब. मग आता दुसरा ब म्हटल्यानंतर चुकीची जोडी मक्तेदारी अनेक विक्रेते, मक्तेदारी अनेक विक्रेते हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आता चौथं आहे पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते. अ किंमत करता, ब किंमत स्वीकारणारा, क किंमत भेद करणारा, यापैकी नाही. तर पर्याय दिलेले आहेत. नंबर 1 अ ब क, नंबर 2 फक्त ब, नंबर 3 फक्त क आणि 4 अ आणि क. तर उत्तर आहे 4चं नंबर 2 फक्त ब. तर फक्त ब म्हटल्यानंतर किंमत स्वीकारणारा. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते, तर कशी? विक्रेत्याची भूमिका किंमत स्वीकारणारा असते. त्यानंतर प्रकरण 6 निर्देशांक. नंबर 1 किंमत निर्देशकांचा अयोग्य संबंध असलेली विधाने. जुलै 22. किंमत निर्देशकांचा अयोग्य संबंध असलेली विधाने. जुलै 22. अयोग्य संबंध असलेली. निर्देशकांचे भौगोलिक साधन. ब हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. क आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. ड निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो. तर पर्याय आहे नंबर 1 क आणि ड, नंबर 2 अ आणि ब, 3 ब आणि क आणि 4 आहे अ ब क आणि ड. तर मग उत्तर आहे 1चं दुसरं अ आणि ब. दुसरं कोणतं? अ आणि ब. अ आणि ब म्हणजे त्याचं उत्तर आहे अ आणि ब सांगितलं. निर्देशकांचे भौगोलिक साधन आणि ब म्हटल्यानंतर हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. प्रश्न होता विचारलेला किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने. किंमत निर्देशांकांचा अयोग्य संबंध असलेली विधाने. तर अयोग्य संबंध असलेली विधाने कोणती? निर्देशकांचे भौगोलिक साधन, हवेच्या दाबाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे निर्देशकांचे महत्त्व पुढील विधानातून शोधा. मार्च 24. अ आहे भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. ब आहे भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. क आहे योग्य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. ड आहे निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो. पर्याय आहे नंबर 1 ब, क आणि ड. निर्देशकांचे महत्त्व पुढील विधानातून शोधायचे आपल्याला. तर मग नंबर 1 ब, क आणि ड. नंबर 2 आहे अ, क आणि ड. 3 आहे अ, ब आणि ड आणि 4 आहे अ, ब आणि क. तर उत्तर आहे दुसऱ्याचं
4 नंबरचं अ, ब आणि क. अ, ब आणि क. अ, ब आणि क. फक्त ड सोडायचं आहे. तर निर्देशकांचे महत्त्व पुढील विधानातून शोधा. भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. ब. भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. आणि क आहे योग्य धोरणांची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. त्यानंतर 3 नंबर, भारान्वित निर्देशांकाला लागणारी असणारी विधाने. भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने. भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने. अ. प्रत्येक वस्तूला सारखेच महत्त्व दिले जाते. ब. विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो. क. बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली जाते. ड. भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लासफेअर आणि पास्तेची पद्धत वापरली जाते. तर 3 नंबरचं पर्याय आहे नंबर 1 ब, क आणि ड. नंबर 2 आहे अ, क आणि ड. 3 आहे अ, ब आणि ड. 4 आहे अ, ब, क आणि ड. तर उत्तर आहे 3 नंबरचं पहिलं उत्तर आहे ब, क, ड. ब, क, ड. ब, क, ड म्हटल्यानंतर अ सोडून द्यायचं, फक्त ब, क, ड. भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने कोणती? तर ब. विविध वस्तूंना योग्य भारांश दिला आहे. नंबर क. बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापरली जाते. ड. भारान्वित निर्देशांक मोजण्यासाठी लासफेअर आणि पास्तेची पद्धत वापरली जाते. प्रकरण 7वे, राष्ट्रीय उत्पन्न. नंबर 1, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते, कारण अ. गणना करणे सोपे होते. ब. दुहेरी मोजमाप टाळले जाते. क. देशातील लोकांचे महत्तम कल्याण साधले जाते. ड. राष्ट्राच्या एकूण आर्थिक कामगिरीचं मूल्यमापन केले जाते. तर पर्याय आहे 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ आणि क, 4 क आणि ड. तर उत्तर आहे पहिल्याचं 2 नंबर फक्त ब. फक्त ब म्हटल्यानंतर उत्तर आहे दुहेरी मोजमाप टाळले जाते. प्रश्न अशा प्रकारचा होता, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते, कारण दुहेरी मोजमाप टाळले जाते. नंबर 2, निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्यासाठी पद्धत पुढील प्रमाणे आहे. तर अ आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा करणे. ब आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनासाठी घसारा वजा करणे. क आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे. ड आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे. तर 2 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर सांगितलेलं आहे 3 फक्त ब, स्थूल देशांतर्गत उत्पादनात घसारा वजा करणे. तर प्रश्न काय होता? निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे. निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे. तर 3 फक्त ब, स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे. तर आता 8 नंबरचा प्रश्न आहे. 8 नंबरचं प्रकरण आहे. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. नंबर 1, पुढीलपैकी या अर्थशास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमेवर आहे. सप्टेंबर 21. तर ॲडम स्मिथ, अल्फ्रेड मार्शल, यू डल्टन, प्राध्यापक फिनलिक शिराज. पर्याय 1 अ, 2 ब, 3 क, 4 ड. तर याचं उत्तर आहे उत्तर कोणतं आहे बघा त्याचं 3 क. काय उत्तर आहे? 3 क.
म्हणजे ह्यू डॅल्टन. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 3 नंबरच्या पर्यायामध्ये क सांगितलेला आहे, म्हणजे ह्यू डॅल्टन. पुढीलपैकी या अर्थशास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमेवर आहे. सप्टेंबर 21 हे कोण म्हणतं, तर ह्यू डॅल्टन. आणि ह्यू डॅल्टन आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर ते 3 क मध्ये आहे. नंबर 2, करेतर उत्पन्ना मार्गाची स्रोताची उदाहरणे पुढीलपैकी आहे. पहिला जो प्रश्न होता तो सप्टेंबर 21 मध्ये विचारलेला होता. आता आणि हा प्रश्न आहे तो जुलै 22 मध्ये विचारलेला आहे. अ प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर, ब प्रत्यक्ष कर आणि शुल्क, क शुल्क आणि ड विशेष कर. पर्याय 1 ब क, 2 अ क, 3 ब क ड, 4 क ड. तर 2 नंबरचं उत्तर शोधताना आपण कसं शोधायचं, तर 2 आहे 4 क ड. 4 क ड म्हणजे 4 मध्ये उत्तर याचं शोधलेलं आहे 4थ्या नंबरचं, पण त्याच्यामध्ये उपप्रश्न आहे क ड. प्रश्न नाही, उत्तर क ड. शुल्क आणि विशेष कर. करेतर उत्पन्न मार्गाची स्रोताची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. तर क ड, शुल्क आणि विशेष कर. शुल्क आणि विशेष कर. आता 3 नंबरचा आहे योग्य जोडीचा पर्याय ओळखा. तर अ गटमध्ये काय दिलं, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, शुल्क व दंड, शिल्की अंदाजपत्रक. ब मध्ये आहे करेतर उत्पन्न, चलनवाढ, वस्तू व सेवा कर, GST, व्यक्तिगत उत्पन्न कर. तर 3 नंबरचं प्रश्नामध्ये उत्तर शोधताना 3चं आहे. आता ते उत्तर कसं शोधणार आपण, 3चं आहे बघा ना तुम्ही. आता 3चं उत्तर कसं शोधता, तीनचं आहे क. 3चं काय आहे, क 1 ड. प्रश्न काय आहे तो बघा, योग्य जोडीचा पर्याय ओळखा आहे ना आपल्याला. योग्य जोडीचा पर्याय ओळखा. क 1 म्हणजे क 1, त्याच्यानंतर ड 2, क 3, 4 ब. हे त्याचं एवढं उत्तर आहे क नंबरचं. मग 1 ड प्रत्यक्ष कर, व्यक्तिगत उत्पन्न कर. 2 अप्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर आहे वस्तू व सेवा कर, GST. 3 आहे शुल्क व दंड, करेतर उत्पन्न. 4 आहे शिल्की अंदाजपत्रक, चलनवाढ. असं दिलेलं आहे ते. थोडंसं कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे, पण आपण काळजीपूर्वक वाचलं तर कन्फ्यूज वगैरे होणार नाही. नंबर 4 आहे सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात. मार्च 24. सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात. मार्च 24. अ परकीय आक्रमणापासून संरक्षण, ब शिक्षण व आरोग्य सेवा, क सामाजिक सुरक्षा उपाययोजना, ड कर संकलन. तर 4थ्याचं आहे पहिलं. पर्याय वाचून घेऊ एकदा. पहिला आहे ब क, दुसरा आहे ब क, तिसरा आहे ब क ड, चौथा आहे वरील सर्व. तर उत्तर आहे 4थ्याचं पहिलं ब क. पहिल्याचं ब क. ब क, ब म्हणल्यावर शिक्षण व आरोग्य सेवा आणि क आहे सामाजिक सुरक्षा उपाययोजना.
सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात. शिक्षण व आरोग्य सेवा येतं, सामाजिक सुरक्षा उपाययोजना येतं. आता प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. नंबर 1 पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने जुलै 22. आहे बँक रेट, ब आहे खुल्या बाजारातील रोखे व्यवहार, क आहे बदलते गुणोत्तर रोकड निधीचे, ड कर्जाचे नियंत्रण वाटप. पर्याय 1 अ ब क, पर्याय 2 ब क ड, पर्याय 3 अ ब क, नंबर 4 अ क ड. तर त्याचं उत्तर आहे 1चं पहिलंच अ ब क. म्हणजे पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने त्यांनी सांगितलेले उत्तर अ ब क. म्हणजे खुल्या बाजार अ आहे बँक रेट, ब खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि तो क आहे बदलते गुणोत्तर रोकड निधीचे कंसात. नंबर 2 असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात. मार्च 24 विचारलेला आहे प्रश्न. सावकार, व्यापारी बँका, हुंडी, चिटफंड. पर्याय आहे नंबर 1 अ ब क, नंबर 2 ब क, नंबर 3 ब ड आणि नंबर 4 आहे अ क ड. उत्तर आहेत दुसऱ्याचं 4 नंबर अ क ड. अ क ड म्हटल्यानंतर कोणतं येईल? अ आहे सावकार, क आहे हुंडी, 3 आहे चिटफंड. अ क ड फक्त ब वगळून टाकायचं आहे. तर असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात. तर सावकार, हुंडी आणि चिटफंड. आता 10 नंबरचा प्रश्न. 10 नंबरचा धडा आहे भारताचा विदेशी व्यापार. विदेशी व्यापाराची भूमिका सप्टेंबर 21. अ आहे परकीय चलन निर्मिती, ब आहे गुंतवणुकीस प्रोत्साहन, क आहे श्रम विभागणी, ड आहे निर्यातीच्या रचनेत बदल. पर्याय अ आहे अ ब आणि क, नंबर 2 अ आणि ड, 3 आहे वरील सर्व, नंबर 4 यापैकी नाही. उत्तर आहे नंबर 1 अ ब आणि क. हो, नंबर 1 उत्तर सांगितल्याचं अ ब आणि क. आता अ ब आणि क, ड नाही आहेत. अ ब आणि क. विदेशी व्यापाराची भूमिका नंबर 1 परकीय चलन निर्मिती, नंबर ब गुंतवणुकीस प्रोत्साहन, क श्रम विभागणी. तर अशा प्रकारे आपण हा जो काही पहिला प्रश्न आहे तो पूर्ण केलेला आहे. म्हणजे पहिला पूर्ण नाही झाला, फक्त हा झाला एक उपप्रश्न अ, त्याला आपण अ नाव देऊ. आता त्यामध्ये ब आहे बघा, सहसंबंध पूर्ण करा, प्रत्येकी 1 गुण. प्रकरण पहिल्यामध्ये आता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्र झाड. स्थूल अर्थशास्त्र काय असेल ते लिहायचं सप्टेंबर 21. तर जंगल लिहायचं. नंबर 2 स्थूल अर्थशास्त्र काय? सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत असेल. मार्च 22 विचारलेला प्रश्न आहे उत्पन्न सिद्धांत. नंबर 3 सूक्ष्म अर्थशास्त्र काय? स्थूल अर्थशास्त्र जंगल असेल तर जुलै 22 विचारलेला प्रश्न आहे. तर इथं झाड लिहायचं आहे. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र काय? तर 4 नंबरचं उत्तर आहे वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. ऑब्लिक करून उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. ऑब्लिक करून आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता 5 आहे मॅक्रॉसला आहे स्थूल अर्थशास्त्र. तर मायक्रोसला काय? मॅक्रॉसला स्थूल अर्थशास्त्र आहे, तर मायक्रोसला काय? तर मायक्रोसला आहे मॅक्रोसला स्थूल अर्थशास्त्र मॅक्रोस, आणि मायक्रोस त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. नंबर 6 सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र आहे. तर टिंब सूक्ष्म अर्थशास्त्र, आंशिक समतोलला सूक्ष्म अर्थशास्त्र. मार्च 24 हा प्रश्न विचारलेला आहे.
तर आता प्रकरण पहिलं झालेलं आहे. आता प्रकरण दुसरे, उपयोगिता विश्लेषण. नंबर 1 आहे, लाकडापासून फर्निचर रूपोपयोगिता होते, तसं अभ्यासाचे पुस्तक काय आहे? तर ज्ञान उपयोगिता आहे. त्यानंतर नंबर 2, रूपोपयोगिताला फर्निचर नाव देता येईल, तर टिंब डॉक्टर मार्च 24ला विचारलेला आहे, सेवा उपयोगिता म्हणता येईल. त्यानंतर 3 नंबर आहे, सीमांतपूर्व नग सीमांत उपयोगिता मोठी आहे, किंमत काय? टिंब सीमांत उपयोगिता छोटी आहे, किंमत. तर 3 नंबरचा आहे, सीमांतोत्तर नग, त्या ठिकाणी ते भरायचं आहे. नंबर 4, अल्फ्रेड मार्शलचं दिलेलं आहे सीमांत उपयोगिता, तर हिक्स व ॲलनचं काय आहे? क्रमवाचक उपयोगिता. नंबर 5, पाणी उपयोगिता मूल्य मोठी आहे, तर छोटं आहे विनिमय मूल्य, त्याच्यासमोर लिहायचं आहे हिरा. आता प्रकरण तिसरे, मागणीचे विश्लेषण. नंबर आहे, एक ग्राहक वैयक्तिक मागणी, अनेक ग्राहक. सप्टेंबर 21ला प्रश्न विचारलेला आहे, बाजार मागणी आहे. एक ग्राहक वैयक्तिक मागणी, अनेक ग्राहक बाजार मागणी. नंबर 2, प्रत्यक्ष मागणी, अन्नधान्य व भ्रमणध्वनी डॅश भूमी व श्रम मार्च 22मध्ये विचारलेला आहे, तर अप्रत्यक्ष व परोक्ष मागणी आहे. कारण प्रत्यक्ष मागणी कशाला म्हणता येईल? अन्नधान्य व भ्रमणध्वनी. भूमी व श्रम कोणती मागणी आहे? तर ती आहे अप्रत्यक्ष व परोक्ष मागणी, मार्च 22मध्ये विचारलेला प्रश्न आहे. नंबर 3, सामान्य वस्तूंची किंमत व मागणी व्यस्त संबंध आहे, तर गिफेन वस्तू डॅश जुलै 22 प्रत्यक्ष संबंध आहे. सामान्य वस्तूची किंमत व मागणी व्यस्त संबंध आहे, तर गिफेन वस्तू प्रत्यक्ष संबंध आहेत. प्रकरण तिसरा ब, मागणीची लवचिकता. नंबर 1, संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे इलॅस्टिसिटी डिमांड इज इक्वल टू इन्फिनाइट, तर डॅश इन्फिनिटी इज इक्वल टू 1 आहे. तर मार्च 22ला प्रश्न विचारलेला आहे. अगोदरचा सुद्धा 22ला विचारला होता, जुलै, हा मार्च 22ला, आणि त्याच्या अगोदरचा सप्टेंबर 21मध्ये विचारला होता. तर याचं उत्तर आहे एकक लवचिक मागणी. संपूर्ण लवचिक मागणी ची जोडी आहे इलॅस्टिसिटी ऑफ इन्फिनाइट, तर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1ची जोडी काय सांगता येईल? उत्तर एकक लवचिक मागणी. त्याला काय म्हणतात? थोडक्यामध्ये त्याला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर पुढे बघा, संपूर्ण लवचिक मागणी वक्र, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड अनंत आणि डॅश इलॅस्टिसिटी डिमांड इज इक्वल टू 0, मार्च 24ला प्रश्न विचारला. अगोदरचा मार्च 22ला विचारलेला होता. तर उत्तर आहे संपूर्ण अलौकिक मागणी वक्र. किती नंबरचा प्रश्न आहे? 2, संपूर्ण अलौकिक मागणी वक्र. तर संपूर्ण लवचिक मागणी वक्र इलॅस्टिसिटी डिमांड इज इक्वल टू इन्फिनाइट आणि डॅश टू इलॅस्टिसिटी डिमांड इज इक्वल टू 0. तर उत्तर काय लिहायचं आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे संपूर्ण अलौकिक मागणी वक्र. आता 3 नंबरचा प्रश्न आहे, परिवलनाचा मागणी वक्र. चौकोनामध्ये रिकामी जागा सोडलेली आहे. कडे झुकणारा तीव्र उताराचा मागणी वक्र, कमी लवचिक मागणी. 3 नंबरचं उत्तर आहे एकक लवचिक मागणी वक्र. परिवलनाचा मागणी वक्र, त्या ठिकाणी काय भरायची आहे रिकामी जागा? त्या ठिकाणी एकक लवचिक मागणी वक्र असं शब्द भरायचा आहे.
त्यानंतर सरळ रेषेतील मागणी वक्र, लिनियर मागणी वक्र आणि रिकामी जागा आहे. पुढे अरेखीय मागणी वक्र दिलेला आहे. वक्राकार मागणी वक्र भरायचं आहे तिथं. सरळ रेषेतील मागणी वक्र, लिनियर मागणी वक्र आणि अरेखीय मागणी वक्रच्या अगोदर लिहायचं आहे वक्राकार मागणी वक्र. आता प्रकरण चौथे आहे पुरवठा विश्लेषण. डॅश डॅश खाली उतरणारा वक्र, पुरवठा वक्र वर जाणारा वक्र, सप्टेंबर 21. तर मागणी वक्र भरायचं आहे तिथं. काय भरायचं आहे? मागणी वक्र, खाली उतरणारा वक्र, पुरवठा वक्र, वर जाणारा वक्र. नंबर 2, एकूण प्राप्ती, एकूण नग संख्या इंटू किंवा मल्टिप्लाय किंमत, सरासरी प्राप्ती, त्याला जोडी आहे एकूण प्राप्ती भागिले नग संख्या. जुलै 22ला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्या अगोदरचा प्रश्न सप्टेंबर 21मध्ये विचारलेला आहे. नंबर 3, एकूण खर्च, एकूण स्थिर खर्च प्लस एकूण बदलता खर्च. त्याच्यासमोर दाखवलेला आहे सरासरी खर्च. त्याच्याखाली त्याच्यासमोर लिहायचं आहे एकूण खर्च भागिले एकूण नग संख्या. नंबर 4 आहे मागणी वक्र. त्याच्यासमोर लिहायचं खाली येणारा पुरवठा वक्र, वर जाणारा. नंबर 5, मागणी वक्र समोर लिहायचं खाली येणारा, पुरवठा वक्र वर जाणारा. त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता नंबर 5, टिंब पुरवठ्यातील बदल, इतर घटक स्थिर, पुरवठ्याचे विचलन मार्च 24. तर 5 नंबरचा आहे किंमत स्थिर. किंमत स्थिर पुरवठ्यातील बदल, किंमत स्थिर पुरवठ्यातील बदल आणि इतर घटक स्थिर पुरवठ्याचे विचलन. आता प्रकरण 5वे आहेत बाजाराचे प्रकार. पूर्ण स्पर्धाला काय लिहिणार? मक्तेदारीला एकच विक्रेता आहे जुलै 22. तर पूर्ण स्पर्धेला असंख्य विक्रेते लिहायचं आहे. नंबर 2, पूर्ण स्पर्धा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. तर दुसरे आहे मक्तेदारी, प्रवेशावर निर्बंध. किंमत स्वीकारणारा, पूर्ण स्पर्धा, किंमत करता मक्तेदारी. नंबर 4, एकच किंमत, पूर्ण स्पर्धा, भिन्न किंमत, मक्तेदारी. नंबर 5, पंजाबचा गहू, नैसर्गिक मक्तेदारी, भारतीय रेल्वे, सार्वजनिक मक्तेदारी. 6, टिंब मक्तेदारीयुक्त स्पर्धा, उद्योग, पूर्ण स्पर्धा. तर गट मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि उद्योग, पूर्ण स्पर्धा. त्यानंतर प्रकरण 6वे आहे निर्देशांक. किंमत निर्देशांक, भाववाढ आणि त्या ठिकाणी काय भरायचं आहे मग पुढं? संख्यात्मक निर्देशांक, शेती उत्पादन. सप्टेंबर 21ला प्रश्न विचारलेला आहे. नंबर 2, T0 मूळ वर्ष किंमत आणि P1 चालू वर्ष किंमत. नंबर 3, लास्पेअर निर्देशांक, ते आहे मूळ वर्षाचे परिमाण, पाचशे निर्देशांक चालू वर्षाचे परिमाण. नंबर 4 आहे एकीकृत निर्देशांक, एक चल आणि संयुक्त निर्देशांक चलाचा गट. नंबर 5, Q0 मूळ वर्ष परिमाण, Q1 चालू वर्ष परिमाण. आता प्रकरण 7वे राष्ट्रीय उत्पन्न. नंबर 1, उत्पादन पद्धत, मालसाठा पद्धत. तर उत्पन्न पद्धत, घटक पद्धत, मार्च 22. उत्पादन पद्धत, मालसाठा पद्धत. तर उत्पन्न पद्धत, घटक पद्धत, मार्च 22, मार्च 24. नंबर 3, तात्विक अडचण, हस्तांतरित देणे. तर व्यावहारिक अडचण, मालाच्या साठ्याचे मूल्य. नंबर 4, एक्स म्हणजे निर्यात, तर एम म्हणजे आयात. आता भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. वैयक्तिक उत्पन्न कर, वैयक्तिक उत्पन्न कर. तर प्रत्यक्ष कर आणि वस्तू आणि सेवा कर, GST. अप्रत्यक्ष कर, मार्च 22. सार्वजनिक वित्त व्यवहार, अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम. खाजगी वित्त व्यवहार, अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम. प्रशासकीय खर्च. प्रशासकीय खर्च आहे विकासेतर खर्च, संशोधन व विकास
विकासात्मक खर्च. आता प्रकरण 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. तर भारतीय रिझर्व्ह बँक RBI, मध्यवर्ती बँक भारतीय स्टेट बँक, व्यापारी बँक सप्टेंबर 21 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. सहकारी बँक, स्थानिक बँकर्स, तर असंघटित क्षेत्र, संघटित क्षेत्र, अशी ती जोडी आहे. त्यानंतर म्हणजे सहसंबंध जोडतो आहे आपण. प्राथमिक बाजार नवे रोखे, तर दुय्यम बाजार जुने रोखे. प्रकरण 10 भारताचा विदेशी व्यापार. भारताची आयात रसायने, तर भारताची निर्यात संगणक हार्डवेअर. गृह व्यापार, अंतर्गत व्यापार, बाह्य व्यापार, विदेशी व आंतरराष्ट्रीय व्यापार. भारताचा आयातीचा स्रोत कुवेत, तर भारताच्या निर्यातीचे अंतिम स्थान चीन. आता आपण हळूहळू ते प्रश्न घेत आहोत. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. प्रश्न पहिल्यातलाच आहे, प्रत्येकी 1 गुण, एकूण 5. तर यापैकी 4 प्रश्न येतात उपप्रश्न, तर हे तिसरा येतोय. आपण आणखी एक घेणं आपल्याला आवश्यक आहे. तर अपेक्षित मध्ये भरपूर दिलेले आहे, पण परीक्षेमध्ये 4च विचारतात. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. तर पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, प्रत्येकी 1 गुण. तर नंबर 1, संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संतुलनाचे विवेचन करणारा संतुलनाचा प्रकार. उत्तर आहे समग्र समतोल संतुलन. नंबर 2 आहे आर्थिक चलाचे समुच्चयात्मक परिमाण, समग्रलक्षी, समग्र आर्थिक चले. 3 आहे आर्थिक चलाचे सूक्ष्म परिमाण, सूक्ष्मलक्षी, सूक्ष्म आर्थिक चले. 4 आहे भांडवलाचा मोबदला, व्याज. हे तर तुमच्या चटकन लक्षात येईल. नंबर 2 उपयोगिता विश्लेषण. तर नंबर 1 आरोग्यासाठी हितकारक ठरणारा वस्तूतील गुणधर्म, उपयुक्तता. नंबर 2 वस्तूच्या सर्व भागापासून मिळालेली एकत्रित उपयोगिता, एकूण उपयोगिता. मानवी गरज पूर्ण करण्याची भागवण्याची वस्तूतील क्षमता, जुलै 23 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. उत्तर आहे उपयोगिता. नंतर वस्तूच्या शेवटच्या वाढीव नागापासून मिळणारी उपयोगिता. उत्तर आहे सीमांत उपयोगिता. नंबर 5 स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला, मार्च 23. तर उत्तर आहे काल उपयोगिता. त्यानंतर 6 संगणकाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संगणकात मिळणारी उपयोगिता. 6 आहे ज्ञान उपयोगिता. नंतर 7वा आहे एखाद्या काळानुसार उपयोगाच्या वाढत्या वस्तूची वाढणारी उपयोगिता, सप्टेंबर 21. एखाद्या काळानुसार उपयोगाच्या वाढत्या वस्तूची वाढणारी उपयोगिता, सप्टेंबर 21 आहे काल उपयोगिता. नंबर 8 उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता, मार्च 22ला विचारलेला आहे प्रश्न. उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता. 8 नंबरचा आहे सीमांत उपयोगिता. तर हा प्रश्न मार्च 22 मध्ये विचारला, त्या अगोदरचा मार्च 21 मध्ये विचारला. 5 नंबरचा प्रश्न मार्च 23 मध्ये विचारला आणि 3 नंबरचा प्रश्न जुलै 23 मध्ये विचारलेला आहे. आता मागणीचे विश्लेषण. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते, सप्टेंबर 21 मध्ये विचारला आहे. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते, सप्टेंबर 21 मध्ये विचारला. संमिश्र मागणी पत्रकाचे आलेखन, सादरीकरण, मागणी वक्र. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते, मार्च 23 जुलै 23, तिला मागणी म्हणायचं. नंबर 4 किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीतील बदलामुळे मागणीत घट होते, मागणीतील ऱ्हास. नंबर 5 अशी परिस्थिती जेथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते, मागणीचा विस्तार. नंबर 6 किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते, मार्च 24 मागणीची वृद्धी वाढ.
त्यानंतर 7वं साखर व गुळ यांना असणारी मागणी स्पर्धात्मक मागणी. आता प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता. नंबर 1 किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. मार्च 23 मागणीची किंमत लवचिकता. नंबर 2 एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम. मागणीची छेदक लवचिकता. नंबर 3 आता नंबर 1 जो प्रश्न आहे तो मार्च 23मध्ये विचारलेला आहे. किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. मार्च 23. उत्तर आहे मागणीची किंमत लवचिकता. त्यानंतर आहे 2 एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम. मागणीची छेदक लवचिकता. नंबर 3 मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता. मागणीची पूर्णता लवचिकता. नंबर 4 फक्त उत्पन्नातील मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता. मागणीची पूर्णता लवचिकता. नंबर 4 फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. मागणीची उत्पन्न लवचिकता. फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. मार्च 24 मागणीची उत्पन्न लवचिकता. आता पुरवठा विश्लेषण घेत आहोत आपण. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती. मार्च 22 तर सरासरी प्राप्ती. नंबर 2 एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ. मार्च 24 सीमांत खर्च. एक जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ. मार्च 24मध्ये विचारला प्रश्न सीमांत खर्च. आणि नंबर 3 प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च सरासरी खर्च. प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च सरासरी खर्च. नंबर 4 कच्च्या मालावर केला जाणारा खर्च बदलता खर्च. नंबर 5 पाचवं प्रकरण आहे बाजाराचे प्रकार. नंबर 1 काही थोडे विक्रेते असलेला बाजार. सप्टेंबर 21 अल्पाधिकार असा कालावधी की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचा खर्च बदलणे शक्य असते. मार्च 22 दीर्घकाळ. प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार. मार्च 23 मक्तेदारीयुक्त स्पर्धा. नंबर 4 मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदू छेदतात असा बिंदू समतोल बिंदू. नंबर 5 वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. जुलै 23 विक्री खर्च. नंबर 6 एकच वस्तू व विक्रीसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे. मूल्यभेद. एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे. मूल्यभेद. नंबर 6 प्रकरण 6 नंबर 1 2 भिन्न कालावधीत एखाद्या चलात झालेल्या बदलाचे मापन करणारे सांख्यिकीय साधन. निर्देशांक. 2 भिन्न कालावधीत वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाचे मापन करणारा निर्देशांक. किंमत निर्देशांक. 2 भिन्न कालावधीत श्रमिकांच्या उत्पादकतेत झालेल्या बदलाचे मापन करणारा निर्देशांक. श्रम उत्पादकता निर्देशांक. 2 भिन्न कालावधीत केवळ एका चलात झालेल्या बदलाचे मापन करणारा निर्देशांक. एकीकृत निर्देशांक. नंबर 5 2 भिन्न कालावधीत एका चलाच्या गटापासून तयार करण्यात आलेला निर्देशांक. संयुक्त निर्देशांक. आता 7वा राष्ट्रीय उत्पन्न. नंबर 1 दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य. मार्च 22 उत्तर आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन. नंबर 2 एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद घेऊ न देता केलेले मापन होय. मार्च 23 राष्ट्रीय उत्पन्न. नंबर 3 भूमी या उत्पादन घटकाचा पैशातील मोबदला खंड. नंबर 4 श्रम या उत्पादन घटकाचा पैशातील मोबदला वेतन. नंबर 5 एका वर्षाच्या कालावधीत. नंबर 4 काय श्रम या उत्पादन घटकाचा पैशातील मोबदला वेतन. नंबर 5 एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्न. नंबर 6 एका वर्षाच्या कालावधीतील निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक. निव्वळ निर्यात. एका वर्षाच्या कालावधीतील निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक. निव्वळ निर्यात. आता प्रकरण 8
भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. नंबर 1. आगामी आर्थिक वर्षातील सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण सप्टेंबर 21. तर शासकीय अंदाजपत्रक. नंबर 2. समाजाला महत्तम लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने केलेले वित्त व्यवहार. सार्वजनिक वित्त व्यवहार. शासकीय खात्यावर आणि विविध सेवावर केला जाणारा खर्च. महसुली खर्च. कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणे. कर. त्यानंतर कायद्याचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीला भरावी लागणारी रक्कम. दंड. नंबर 6. देशाबाहेरील आर्थिक स्रोतांच्या आधारे शासनाने उभारलेले कर्ज. बाह्य कर्ज. आता नंबर 9 प्रकरण. भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. नंबर 1. मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी. सप्टेंबर 21 मार्च 24. मागणी ठेवी. नंबर 2. दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून कंपन्या किंवा सरकारद्वारे प्रस्तुत केले जाणारे कर्ज साधन. रोखे. दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून कंपन्या किंवा सरकारद्वारे प्रस्तुत केलेले कर्ज साधन म्हणजे रोखे. एखाद्या व्यक्तीने किंवा समूहाने खरेदी केलेले कंपनीचे समभाग भांडवल. परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन. सरकारी रोखे. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तूची व सेवांची खरेदी. आयात व्यापार. एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तूची व सेवांची विक्री. निर्यात व्यापार. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची पद्धतशीर केलेली नोंदणी. व्यवहार तोल. विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक. व्यापार तोल.